काही लोकांनी अर्थ नंतर मग एक मिनिट एक मिनिट थँक्यू. एक मिनिट. सर्वांनी उभं राहून नानांना अभिवादन करायचं. ही बाजू या बाजूला पाहिजे, ही बाजू त्या बाजू उलटा लावला.
विचाराची ही जी ज्योत आहे, ती कार्याची जी ज्योत आहे ती तेवट ठेवण्यासाठी आपण इथे उपस्थित राहतो आणि नानांना अभिवादन करण्यासाठी आपण येतो. की सुरुवातीला राजकारण करण्यासाठी पाकिस्तानचे सरचिटणीस आणि परिषदेचे उपाध्यक्ष विनंती करतो. आज या कार्यक्रमास अखिल भारतीय समाज परिषदेचे अध्यक्ष जगन्नाथ नानाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भारतीय रेल्वेचे जनक, भारताचे आधुनिक शिल्पकार, शिक्षण तपस्वी, थोर समाजसुधारक नामदार नाना शंकर शेठ यांच्या पवित्र स्मृतीला मी प्रथम अभिवादन करतो. आणि या सभागृहात आजच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने उपमहापौर माझे मित्र संजयजी गाडीसाहेब, मुख्य सचिव मनोज कांबळेसाहेब, आमच्या समाजाचे सन्माननीय समाजश्रेष्ठी डॉक्टर गजानन रत्नमार्गी, सुरेंद्रभाऊ शंकरशेठ, दिनकर बायकेरीकर, सर्व परिषद प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, समाज बांधव, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी नानांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. उपमहापौर महोदय, ही जी प्रथा परंपरा आहे, मी ज्यावेळेला 2007 साली या सभागृहाचा नगरसेवक असताना मुंबईचे प्रथम नागरिक महापौरांच्या हस्ते पुष्पहार आणि अभिवादन करण्याचा जो ठराव मंजूर केला, त्यानंतर ही प्रथा सुरू झाली. फक्त आपल्या माहितीसाठी मी माझ्या भावना व्यक्त करतोय. पण बांधवांनो, उपस्थित बांधवांनो, मी तुम्हाला आज या महानगरपालिकेचा थोडक्यात इतिहास सांगणार आहे. बघा, नानांची केवढी दूरदृष्टी होती. 1903 साली त्यांचा जन्म झाला, पण 1830 साली त्यावेळेला मुंबई शहराची त्यावेळची लोकसंख्या साधारण 5 ते 10 लाखाची लोकसंख्या होती. 1830 साली नानांनी हा प्रथम विचार मांडला की या मुंबईच्या संपूर्ण जे त्यावेळेला जे 10 लाख नागरिक राहत होते, त्यांची सांडपाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था करण्याकरता काहीतरी अथॉरिटी पाहिजे, काहीतरी या शहराचं नियोजन करण्याकरता काहीतरी एक प्रशासन पाहिजे. अशा तऱ्हेचा विचार 1830 साली मांडला. बांधवांना कदाचित हे पहिल्यांदा या सभागृहामध्ये हे माझ्या भावना आपल्याला कळण्यासाठी या महानगरपालिकेची स्थापना कशी झाली आणि विशेषतः आपण सर्वांना आपल्याला माहिती असेल की, पण आमच्या या समाज बांधवांना कळण्यासाठी आज थोडक्यात हा मुद्दा मांडतोय. 1830 साली रुजवलेले विचार साधारण लक्षात घ्या की 1 ऑगस्ट 1865 म्हणजे उद्या महानगरपालिकेला 161 वर्ष होणार. गाडीचं लक्षात घ्या. हा योगा तुम्हाला आज मुद्दाम सांगतोय. आणि त्यावेळेचे पहिले आयुक्त होते आर्थर क्रॉफर्ड. हे तुम्हाला सर्वांना माहीत असावं म्हणून थोडीशी उजळणी करतोय. हा इतिहास आहे. हा इतिहास तुम्हाला कळला पाहिजे, नागरिकांना कळला पाहिजे, म्हणून मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतोय. नमस्कार साहेब, कबरे साहेब, आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण आमच्या या कार्यक्रमाला दोनदा आलात. धन्यवाद, तुमच्या मनापासून स्वागत करतो. 1865 नंतर 4 सप्टेंबर 1988 साली, लक्षात घ्या, तारीख लक्षात घ्या, 4 सप्टेंबर 1988 साली मुंबई महानगरपालिकेची रितसर स्थापना झाली. आणि अधिनियम 1888चा अधिनियम आजही आपण नगरसेवक महानगरपालिका अंमलात आणतो. म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये झालेला 1888चा अधिनियम आजही चालू आहे. म्हणजे त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारने किती अभ्यासपूर्ण केलेला हा कायदा आहे, अधिनियम आहे, याच्यात तुम्हाला थोडक्यात माहिती नाही. आता हे सर्व सांगत असताना लक्षात घ्या बांधवांनो, जे नानांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये स्थापना करण्यासाठी जो पुढाकार घेतला, त्याचा सन्मान मुंबई महानगरपालिकेने 70 वर्षापूर्वी ज्या तैलचित्र लागलेलं आहे, हा खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिकेने केलेला नानांचा सन्मान आहे. म्हणून आपण दरवर्षी या ठिकाणी अभिवादन करतो. हे स्मरण आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता राहिला आणखीन एक मुद्दा साहेब, की नगरसेवक असताना भूखंडाचा ठराव मांडला. महानगरपालिकेने आम्हाला वडाळा येथे 200 एकर इथे भूखंड दिलेला आहे. तो शैक्षणिक वापराकरता दिलेला असला तरी आम्ही त्या ठिकाणी स्मारक बांधणार आहोत. वरच्या 4 मजल्यावरती आमचे शैक्षणिक उपक्रम सुरू होतील. महानगरपालिकेने आम्हाला भूखंड दिला आणि महानगरपालिकेनेच आम्हाला निधी दिला, याचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे. अनंत उपक्रम मुंबई महानगरपालिकेचे आमच्यावरती आहे.
मी आज सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांना सांगेन की 22 जून 2026 रोजी ही तारीख लक्षात घ्या. मी 22 जून म्हणजे 2026 गेल्या महिन्याची तारीख आहे. ह्याच सभागृहामध्ये हाडी साहेब त्याला उपस्थित होते. मी आज का उल्लेख करतोय याचा की या तुम्हाला सर्वांना कळायला पाहिजे की हा जो ठराव मंजूर झाला 22 जूनला तो रात्री 10:50 मंजूर झाला. त्याला घाडी साहेब उपस्थित होते आणि त्यावेळेला 10:50 शब्द का सांगतोय तुम्हाला की इतके वेळ सभागृह चालते आणि त्यावेळेमध्ये सभागृहामध्ये घाडीचे उपस्थित होते. मी सभागृहाच्या बाहेर होतो पण यूट्यूबवरती लाईव्ह साहेब बघत होतो. या महापौरांच्या दालनामध्ये मी बसलेलो होतो. हे सुद्धा साहेब म्हणाले तुम्ही कशाला थांबला तुमचा आम्ही मंजूर करणार. बोललो नाही साहेब मला ते ऐकायचे तो त्याशिवाय मला मनशांती मिळणार नाही. त्यामुळे हे आपण सर्वांनी या महानगरपालिकेचे उपकार आपण मानले पाहिजेत. मी आनंद उपकार आहेत आमच्यावरती. दुसरा गोष्ट साहेब सर्वांना नाना प्रेमींना इथे उपस्थितांना सांगेल की जे स्मारक आहे हे तळमधला अधिक 2 मजल्याकरता निधी दिलेला आहे. 12 कोटीचा निधी साहेब मंजूर केला आपण. आम्हाला जो फ्री एफएस आहे 3रा माळा आम्हाला बांधायचा आहे. बांधवांना लक्षात घ्या. उपस्थित सर्व बांधवांना मी सांगेन की आपण 3रा माळा सुद्धा त्याचबरोबर बांधणार आहोत. ते बांधकाम करण्याकरता आपण त्याकरता आम्हाला आर्थिक योगदान करा असं तरी नम्र आव्हान करतो या ठिकाणी. त्याचबरोबर IOD आणि CC सुद्धा एक 8-10 दिवसामध्ये मिळेल आणि एक 15 दिवसामध्ये आपल्याला वर्क ऑर्डर सुद्धा मिळेल. यात तुम्हाला एक सांगण्याला मला आनंद होतोय. अतिशय समारंभाला आपण यावं आत्ताच तुम्हाला मी आमंत्रण देतोय. निमंत्रण प्रतीक्षा देईल पण या निमित्ताने आज तुम्हाला मी आमंत्रित करतोय की त्या कार्यक्रमाला आपण हजर आहोत. दुसरा बांधवांना आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनलला नाना शंकर शेठ हे नामकरण करण्यासाठी आपण गेले 25-26 वर्ष झगडतोय. केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव गेलेला आहे. मी सभागृहात उपस्थित असणाऱ्या सर्वांना आवाहन करेन की आपण सर्वांनी याकरता प्रयत्न करावे आणि लवकरात लवकर नामकरण झालं तर खऱ्या अर्थाने आपला सर्वांचा आनंद द्विगुणित होणार आहे. स्मारकाच्या रूपाने आपली स्वप्नवृत्ती पूर्ण होते पण नामकरण जर झालं तर आपल्या खऱ्या अर्थाने नानांनाही आदरांजली करेल. त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल अशा तऱ्हेच्या माझ्या आम्ही भावना व्यक्त करतोय. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. ज्या सभागृहामध्ये ठराव मंजूर झाला त्याच सभागृहात आपल्याला बसण्याची संधी मिळते आणि ही केवळ नाना शंकर शेठ यांच्यामुळे आजच्या दिवशी जिथे नगरसेवकाकडे सगळे बसतात त्या ठिकाणी बसण्याची संधी मिळते. खूप मोठा आपल्याला खूप मोठी सुवर्ण संधी आहे. म्हणजे नाना शंकर शेठ केवळ नाव नाही तर एक तो 19व्या शतकातील प्रगतीचा आणि क्रांतीचा एक जिवंत इतिहास आहे. मी नेमक्या बायकडे प्रति हे 10 वर्षाचं सगळे पुरेपूर तुम्ही आम्हाला या स्थायी समितीने दिलेले आहे आणि ही स्थायी समिती सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यांच्या हातात आहे सँक्शन करणं. त्याच्यासाठी स्थायी समितीचं सगळ्यांना धन्यवाद द्यायलाच पाहिजे. आणि खरंच स्मारकाचं श्रेय साहेब तुम्हाला महापौरला तुम्हा सगळ्यांना जातं. अल्टिमेटली सँक्शन कोणी केलं आत्ता स्थायी समिती. तर मी म्हणतो खरं मनापासून धन्यवाद देतो आणि आमचं 30 वर्षाचं आहे 161 इयर्स नानांना जाऊन ते स्वप्न आत्ताच्या स्थायी समितीने आम्हाला पूर्ण केलेलं आहे. मनापासून तुम्हाला धन्यवाद. सोनकर साहेबांनी सगळी माहिती दिलेली आहे. नानांच्याबद्दल जवळ सगळ्यांना माहिती आहे. नानांच्याबद्दल फारसा का बोलणार नाही पण एकच गोष्ट सांगेन त्यावेळेला काही सुविधा नसताना नानाने जे काम केलं ते कुठच्याही माणसाने आतापर्यंत केलेलं नाही. आता लोक समाजसेवा करतात. गव्हर्नमेंटचा पैसा सगळं ब्रिजेस बांधतात अंडरग्राऊंड हे करतात पण हा सगळं पैसा गव्हर्नमेंटचा आहे. पण जे नानाने काम केलं स्वतःच्या पैशाने केलं. त्यावेळेला 7 लाख रुपये 4 विल्सन कॉलेजला घेऊन कॉलेज बांधलं. JJ स्कूल ऑफ आर्ट्स बांधलं. नाना हिंदूबद्दल भयंकर नाना हिंदूप्रेमी होते. गुजरातला सोमनाथ टेम्पलमध्ये ब्रिटिशांनी प्रवेश केला होता. तिथे जाऊन त्यांना बाहेर काढलं. त्यावेळेला ब्रिटिशांच्या अगोदर लढणारे फक्त एकच नाना होते. गोव्यामध्ये दैवज्ञ पालखीवर बंधनं टाकली होती. नाना तिथे गेले ते तिथून त्यांनी बंधनं काढून टाकली. मद्रासला ग्रेनचं स्ट्राईक होतं तिथे गेले. कलकत्त्याला ज्यूचं स्ट्राईक होतं. पण विचार करा आज आपल्या लोकांना मिटिंगला यायला टाईम नाही आहे. अशा परिस्थितीत तेव्हा वाहनाची सवय नसताना सुद्धा नानाने एंटायर हिंदुस्थान फिरलेलं आहे. पण एक किती महान व्यक्ती असेल हे आपण आता समजायला पाहिजे. आणि खरोखर नानांना धन्यवाद. त्यांनी देखील मार्ग
त्यांचे शिकवण एज्युकेशनला फार महत्त्व दिलेलं आहे. आपण सगळे मुलांना चांगलं शिक्षण घ्यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही शिक्षित व्हाल संसार सुखाचा होईल आणि तुम्ही राष्ट्राला मदत करणार, राष्ट्र वरती येणार. हे मला तुम्हाला शुभेच्छा. मला उद्योजकता बोलायला धन्यवाद. थँक्यू. नानाजींनी मुलींच्या शाळेची स्थापना केली, स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटी. विद्यार्थी दरवर्षी इथे येतात आणि तुम्ही काही कविता. शिक्षिका सौ नीलांबरी कांबळे त्या आता कविता सादर करते. आजच्या नानांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिवादन. सन्माननीय व्यासपीठ, उपमहापौर श्रीमान संजय घाडी सर, समाजश्रेष्ठी शंकर शेख सर, माझ्या मुख्याध्यापिका, इथे उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रथम सविनय अभिवादन. आज श्री नाना शंकर शेठ यांच्या 161व्या पुण्यतिथीनिमित्त माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका शमिका आसगावकर यांनी लिखित एका कवितेचं मी आज वाचन करणार आहे. आपण शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. श्री नाना शंकर शेठ यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रति अर्पण. पुण्यतिथी समयी आपुल्या शब्द सुचती मनी, पुण्यतिथी समयी आपल्या शब्द सुचती मनी, आदर्श हो जीवन आपुले येते साकारुनी, अलौकिक हो आपुले कार्य ऐकून धन्य आम्ही, प्रेरणादायी चरित्र आपुले सदैव ऋणी आम्ही. जीवाचे रान केले तर तुम्ही मुलींच्या शिक्षणासाठी, स्वतःचा बाळा देवोनी आदर्श ठेवला आमुच्यासाठी. त्यातूनच साकारली तुम्ही SL&SS गर्ल्स हायस्कूल, ज्या शाळेची मी विद्यार्थिनी आणि त्या शाळेत 27 वर्ष म्हणून सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्य करत आहे. जी उभी आहे आस्था गायत जणू सर्वांचे गुरुकुल, परिश्रमाचे मोल शिकवले आम्हास तुम्ही अपार, स्फूर्ती स्थान बनलात तुम्ही आमुचे वारंवार, मातृभाषेची महती पटवली आम्हास तुम्ही सदैव, खऱ्या अर्थाने जगतनाथ तुम्ही एकमेव. किती हो सांगू वास्तू तुमच्या असंख्य आणि अगणित, भाऊ दाजी अन दादा भाई, मंडलिक आणि भांडारकर, वास्तू उभारणीसाठी लाभले तुम्हास दिग्गज मातब्बर साथीदार. उच्चाटन तुम्ही केले तर सती प्रथेचे, बीज पेरले मातृभाषा व संस्कृत शिक्षणाचे, कळस गाठला आपण बादशाही नाट्यगृह आणि मुंबई ठाणे रेल्वे प्रारंभाने, पाया उभारलात 6 बँकांच्या उभारणीने. आपले कार्य म्हणजे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय चळवळीची उभारणी. चला करूया आपण मुंबई महानगराची इथून पुढेही भक्कम पायाभरणी. आणि आत्ताच सरांनीच सांगितलं आणि तुम्ही हे मंजूर केलं की रात्री 10 वाजता देखील तुमचं इथे कार्य चालू असतं. खरंच हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ यू. आपले कार्य म्हणजे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय चळवळीची उभारणी. चला करूया आपण मुंबई महानगराची इथून पुढे भक्कम पायाभरणी. हीच ठरेल आपणासारख्या आद्य शिल्पकारास आमची थोर श्रद्धांजली, आमची थोर श्रद्धांजली. आता आपले विद्यार्थी आहेत, त्यांचं एक 2 मिनिटाचं गाणं आहे. सर मला विद्यार्थ्यांचं 2 मिनिटाचं गाणं आहे, होऊ देत का? चालेल ना. विनामूल्य संगीताचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे आणि याही वर्षी त्यांनी गाण्याचे क्लास घेतला. त्या शाळेच्या माझ्या विद्यार्थ्यांना विनामूल्य त्या ठीक.
समाजसेवी या पक्षामध्ये उपस्थित राहतात आणि आम्हाला इकडे सुट्टीचे देतात नानांच्या बद्दल बरीचशी माहिती आहे. परत ती सांगते कदाचित माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असते. एकच मला नानाच्या बाबतीत ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे त्यांनी जे स्त्री शिक्षणाला जे महत्व दिलं आणि प्रत्येक स्त्री घरोघरी ही शिक्षित असते त्या घर शिक्षक होते आणि विचाराचे जे होते त्यामध्ये न चुकता घराच्या प्रत्येक स्त्रीला मुलीला शिक्षण करण्याची व्यवस्था झालेली होती. आज ज्या मोठमोठ्या गोष्टी स्त्रिया मुली त्या उच्च पदावर गेले जर शिक्षण जर नसलं तर त्या पदावर मुंबई हे शिक्षणाचं स्थान होतं आणि या मुलीला शिक्षण देण्याचं स्थान होतं त्याच्या नानाचा फार मोठा आहे त्या बाबतीत दुसरं शाळा आत्ताच्या आपण नानांची जी स्थापन केली शाळा शुगर इंटेलिजन्स सायंटिफिक सोसायटी म्हणून शाळा होती. दादाभाई नवरोजीसारखे लोक असारखे मोठे मोठे लोक यांनी स्थापन केली नानांच्याकडे. नानांच्या भारताच्या उडीवर पहिली शाळा सुटली त्याची चालली कारण त्या मुलींना शिक्षण देणं स्त्रियांना शिक्षण देणं हे लोकांना मान्यच नव्हतं. दगड मारायचे काय कचरा घाण काढावे पाडल्याच्या पेक्षा आहे अशा स्थितीत मुलींनी शिक्षण घ्यावं याचा मोठा हास्य नानाने घेऊन ठेवला आणि त्यांनी ठिकठिकाणी निर्माण केलं. त्याची ही शाळा आपण बघतायला आता मुख्य योगाने बोला पाहिजे आणि मला अतिशय आम्ही पण म्हणतो आज की आज जे स्त्री शिक्षण स्त्री महिला आपल्या भारताची मुख्याधीश आहे. प्रेसिडेंट ऑफ इंडिया ज्या आपण बोलतो त्या पण महिला आहे आणि आमच्या स्वतःच्या घराची महिला आहे असा आम्हाला पूर्ण अभिमान आहे. आपल्याला म्हणजे कपडे बहिणी जास्त बोलू शकत नाही पण तुमचे धन्यवाद. आपली मेहरबानी ठेवा तुम्हाला दृष्टी ठेवा आणि आम्हाला मार्गदर्शन करायला हीच आपली इच्छा आहे. जय महाराष्ट्र. आदरणीय उपमहापौर संजय काळेजी, दोन्ही BMC पदाधिकारी सर, माझे वैवध्य बंधुवाई माध्यम, आज मी समोर रेल्वेमध्ये कार्यक्रम घेतला तिथं चालत आलो. तिथे खूप छान लिहिलं होतं GIP ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे आणि त्याबद्दल फर्स्ट ऑफिस ऑफ इंडियन रेल्वे हे कुठं होतं? नानांच्या घरी. त्या काळात कारण लक्षात ठेवा 1853 मध्ये रेल्वे आली. त्याच्या आधी 5च देश होते जिथे रेल्वे आली होती. पहिली रेल्वे US मध्ये 1820 मध्ये आली.
युरोपमध्ये 25 मध्ये आले, UK ते आपल्याला बोलत होते त्यांच्याकडे 1825 झाली, एक्झॅक्टली 28 वर्षानंतर भारतात रेल्वे आली. ही मुंबईची रेल्वे नाही आहे, भारताची पहिली रेल्वे नाही, तर पूर्ण एशियातली पहिली रेल्वे आहे. तेव्हाचा 200 वर्षापूर्वी तिथून, आता ठीक आहे अमेरिकन गोष्टी येतात, वेस्टर्न गोष्टी येतात, पण तिथून त्यावेळी 28 वर्षाच्या कमी काळात इथे रेल्वे आली. ते ऑफिस, ती जी रेल्वे कंपनी यांच्या घरी यांच्या तेव्हा गव्हर्नमेंट या प्रगतीला ते प्रोत्साहन देत नव्हते. त्यांना भारतीय लोक फक्त काम करायला पाहिजे, कारण प्रगती नाही करते. रेल्वे पण आली कारण त्यांना सामान शिफ्ट करायचं होतं. पण नानाने म्हटलं नाही, आमची दळणवळणची शक्ती वाढ. नाना काय करत होती, नानाकडे मोठ्या मोठ्या घोड्यागाड्या होत्या, त्यांना काही पैसे देत होते, पण आमच्यासाठी आपल्यासाठी त्यांनी ही रेल्वे आणली. ऑफिस सुद्धा त्यांच्या घरी गेलं. दुसरी गोष्ट, या रेल्वेला जमीन ते लोक देत नव्हतं. ब्रिटिश मनुष्याचा निगोशिएटला नाही म्हणले होतं. मध्यस्थी कोण, नाना एवढे सन्मानित होते की नानाच्या शब्दाला तेव्हा वजन होतं. त्यामुळे ही जी रेल्वे आहे, एशियातील रेल्वे, भारतीय रेल्वे जलद म्हणण्यापेक्षा एशियाच्या रेल्वे जलद म्हणू शकतो आपण. त्यामुळे तो GIP बघितला आणि माझं पूर भरून आलं. सर्वांचं वाढलं पाहिजे. नाना फक्त रेल्वेचे नव्हते, पूर्ण मुंबईचे, पूर्ण महाराष्ट्राचे, पूर्ण भारताचे होते. हे लक्षात ठेवा. आपली एक तंत्र आहे की ती फक्त रेल्वेण्यापुरती राहिली आहे. त्यांचा कार्य पूर्ण आहे, जन्मापासून तर मृत्यू त्याचं कार्य आहे. म्हणजे किसी शायर ने खूप कहा है कि मौत ही मेरी अंतिम मंजिल थी, मौत ही मेरी अंतिम मंजिल थी, बस यहाँ आके आके जिंदगी खत्म हुई. उसी शायर ने मराठी में म्हटलं त्यांनी की देह आणि देव याच्यामध्ये देश असतो. देशावर प्रेम करणारे खूप आहे, देशावर बोलणारे खूप आहे, पण देशासाठी काम करणारे खूप कमी असतात. आणि धन मन सर्व काही करणारे आणि त्यांना आवश्यकता नाही असे लोक खूप कमी आहेत. त्यापैकी नाना होते. त्यांना काय करत होतो या सर्व गोष्टी करायची. त्यांनी हजारो एकर जमीन मुंबईला आजूबाजूला मुरबाडपासून गोडमोड दिली. दुर्दैवाने आपल्याला त्या प्रतिष्ठानच्या त्या स्मारकासाठी आपल्याला 10 वर्ष वाट पाहावी लागली. हे आपलं दुर्दैव आहे. नाणे दिवस जमीन आपल्याला ठेवली असती तरी ते आपल्याला एवढी धावपळ करणार. धन्यवाद त्यांनी आपल्याला ती जमीन आणि स्मारक करून दिलं. त्यांनी किती विचार केला होता. कधी फ्लडिंगमध्ये साऊथ बॉम्बेमध्ये फ्लडिंग खूप कमी होत नाही, कारण अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीमची समिती होती त्यावर नाव होते. प्रसूतीमुळं जन्मापासून मृत्यू आजार जे हॉस्पिटल, मृत्यू झाला सोलापूर स्मशानभूमी, प्रत्येक ठिकाणचा विचार केला. सर्वांगीण विचार करणारा मनुष्य. आणि त्यावेळेस 200 वर्षापूर्वी वेगळं होतं, कम्युनिकेशन होतं, नॉलेज नव्हतं, शिक्षण नव्हतं. तर त्या माणसाने एवढं दूरगामी विचार केला. जसं काकाने सांगितलं की हे सभागृहाची मांडणी किंवा कल्पना त्यांनी मांडली होती. रेल्वेमध्ये सर्व ठीक आहे, रेल्वेमध्ये 1-2 स्टेशनचाच विकास किंवा प्रवास होतो. मग त्यांनी मुंबई टू कारवार हा समुद्राचा प्रवास त्यांची जी संस्था होती, बॉम्बे नेव्हिगेशन संस्था, त्याच्यातून आणि त्या माणसाने सर्वांनी प्रगती केली आहे मुंबईची. त्यामुळे या माणसाला फक्त एक दिवस आदरांजली देऊन सफिशियंट नाही आहे. दररोज या माणसाचं नाव या महामानाचं नाव आपण दररोज प्रोग्राम केला पाहिजे. एवढं मान करतो करायचं. आमच्या मोठ्या मागण्या होत्या की आमचं स्मारक असं ते तुमच्या राज्यात पूर्ण खूप खूप धन्यवाद. दुसरी आमची सर्वांची मागणी आहे, ज्या माणसाने एशियामध्ये पहिली रेल्वे आली त्या माणसाचं नाव बॉम्बे सेंट्रल एवढी मागणी करतो. आम्ही काहीही व्यक्तिगत किंवा खूप मागतो असं नाहीये. ज्या महामार्गाने मान्य करताना इतिहासात लिहिलंय की या महामार्गाने रेल्वे भारतात आली, एशियामध्ये आली, मुंबई टू ठाणे, त्याचा गोल्डन पास नानासाहेबांनी मिळाला होता. अशा माणसाच्या घरचं कर्तृत्व ब्रिटिशांनी मान्य केलं, त्यांना गोल्डन पास दिलं, जस्टिस ऑफ द पीस अशा मोठ्या मोठ्या पदं दिलं. आपलं भारत सरकार किंवा तुम्ही लोक राज्यकर्ते लोक आमची एक विनंती आहे, तुमची बरीच विनंती असेल राज्य सरकार
भारत सरकारला की त्यांचं नाव आहे मुंबई सेंट्रलला देऊन आम्हाला उपकार करावे आमच्यावर आणि त्याचं श्रेय तुम्हाला सर्वांना मिळावं अशी आमची इच्छा आहे. विरोध आमच्या मागण्या आहे आणि पुन्हा एकदा त्या महामार्गाच्या चरणी मी अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपूर्ण धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सर्वांनी सांगितलं सुंदर स्टेट्स त्यांचं जे कर्तृत्व आहे ते मानवाला आपल्यासमोर हे झालेलं आहे. जसं आपण रेल्वेचा उल्लेख केला सुंदरमणी सिमेंटमध्ये मी काही काळ त्या ठिकाणी काम करतो महापालिकेत तेव्हाही तिथल्या काही आपल्या शंकर शेठ साहेबांच्या पुढच्या उत्तराधिकाराची थोडीशी चर्चाही केली यावर केली तुम्हाला आठवते 2000 साली वगैरे चर्चा झाली होती. त्यामुळे नानांचं कर्तृत्व वारंवार आपल्यासमोर आलं. मुंबईच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि तुम्ही एकदम बरोबर सांगितलं की त्यामुळे या सगळ्याची काय आवश्यक होती हा प्रश्न होता हे सगळं करायचं. कारण त्यांच्याकडे सगळं काही होतं पण आपल्या जनतेसाठी आपली जी आणि त्यावेळेस जरी आपण वर्णन पाहिलं तर इतिहासामध्ये डायरेक्टली सांगितलं की ब्रिटिशांना आपला उपयोग हा फक्त माणसं पुरणारे यंत्रणांच होता आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या सगळ्या जनतेला चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यासाठी आपल्याकडे जे आहे जनतेला द्यावं ही भावना मनात निर्माण होणं त्याप्रमाणे ऍक्टिव्हिटी करून लोकांच्यासाठी ते करणं आणि त्याच्या बदल्यात काही मिळावं हे आता तेही आपण सांगितलं की स्वतःसाठी तरी किती जागा ठेवलेली जी ठेवायला हव्या त्याचा आपण उल्लेख केला. तसंही त्यांनी मनात आणलं की माझ्या नंतर माझ्याकडे काहीतरी राहावं इथे निरपेक्ष भावनेने तो माणूस झाला आणि या समाजासाठी त्यांनी कर्तव्य केलं. त्या महामानवाला आपण खरंच अभिवादन करतो या आपल्या निमित्ताने आणि आपण सर्व जी मागणी करतात त्याला यश लावू अशी पण मी शुभेच्छा देतो. एक मागणी पूर्ण झालेली आहे दुसरी नामांकनाची मागणी आपण करतोय त्याला मला शुभेच्छा आहेत आणि लवकर मागणी होईल अपेक्षा अभिवादनाचा कार्यक्रम आहे ते मला ते मोबाईल करणार मी नोंद करून ठेवलेली म्हणजे अत्यंत आदर असलेले नाण्यांबद्दल उपमहापौर संजय गाडी गुरुकुटी आपल्या सर्वांचे नाना सुंदर शेट्टी यांच्या 161व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित मुंबई महानगरपालिकेचे उपयुक्त सन्माननीय कपडे साहेब, मुंबई महानगरपालिकेचे सचिव सन्माननीय कांबळे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय सुरेंद्र शंकर शेट्टी, डॉक्टर गजानन रत्नपाटी, दिनकर टीचर, आमचे मार्गदर्शक मित्र आणि या मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय ॲडव्होकेट मनोज चोरकर साहेब, चंद्रशेखर दाभोळकर, आमच्या शिक्षिका, विद्यार्थी, आपण सर्व नानांचे सर्व प्रेमी, वेगवेगळे समाजाच्या पतपेढीचे सर्व पदाधिकारी मंडळी वगैरे मी प्रथम मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणि मुंबईच्या वतीने आपल्या सर्वांचे नेते महामानव नाना यांना भावपूर्ण अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो. 161 वर्ष नानांच्या जाण्यानंतर झाली तरी देखील आज नाना आपल्या सर्वांच्या समोरील आहे अशा प्रकारचे चित्र आज समाजामध्ये आहे. आपण सर्वांनी नानांच्या कार्याची महत्त्व सांगितले. 10 फेब्रुवारी 1803 त्यांचा जन्म आणि 21 जुलै 1855 हे त्यांचा हा जीवन प्रवास आणि या जीवन प्रवासामध्ये नानांनी जे केलं ते अतिशय भव्यरीतीने केलं. आजचा काळ आणि त्यावेळेचा काळ याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता. आपण पारतंत्र्यामध्ये होतो आणि अशा पारतंत्र्याच्या काळामध्ये स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देणं, स्त्रियांसाठी शाळा निर्माण करणं, शाळा कॉलेजेस निर्माण करणं, मुंबई शहराला काय हवं आहे याची अगदी बरोबर ती अचूक ओळख करून त्याच्यासाठी प्रयत्न करून आणि ते करणं याच्यामध्ये नानांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मुंबई महानगरपालिकेची मलजल वाहिनी किंवा सांडपाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे, मुंबईकरांना पाण्याची उपलब्धता व्हायला पाहिजे, रेल्वे आणि ती रेल्वे आमच्या मुंबईकरांसाठी असायला पाहिजे, अशा अनेक चांगल्या विद्यार्थी हेतूंनी नानांनी आपल्या आयुष्यामध्ये हे काम त्यांनी स्वतःच्या देशात होतं आणि म्हणजे हे दीपस्तंभ आहेत. खरं तर टाटा, बिर्ला,
यासारखे नानांसारखे दीपस्तंभाने या दीपस्तंभांच्या कार्यामुळे आपण सर्वजण मुंबईमध्ये आपण वाटचाल करतोय, प्रवास करतोय. आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की नानांच्या या ठरावाच्या वेळेला माझं एकदम मुली जेवढा वाटायचं त्याच्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये नानाला त्यांनी नगरसेवक असताना ठराव या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्याचा सातत्याने पाठपुरावा होता. नंतर काही नगरसेवक असा ठरावाच्या सूचना मांडतात आणि नंतर विसरून जातात. ते माझी पुन्हा कधीतरी माझे होत राहतो, काही ठराविकच लोक असंच 5-7 आणतात. पण त्याच्यानंतर त्या ठरावाच्या सूचनेची पाठलाग करून त्याने तो हे करून घेतली आणि अंमलबजावणी करून घेतली. मुंबई महानगरपालिकेकडून नानांच्या एक स्मृती त्या ठिकाणी उभी राहायला पाहिजे म्हणून खंड घेतला, त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून घेतला. आणि आता तसं भूमिपूजन होत काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये, वर्षामध्ये एक वास्तविक जिवंतरूपी नानांचा कार्य तिथे उभं राहील आणि त्याच्यासाठी आपल्या सर्व समाजाची मंडळी प्रयत्न करते याचा मलाही अभिमान वाटतो. आपण जी मागणी केली डॉक्टर साहेब ती खरोखरच रास्त आहे. ज्यांनी आशिया खंडासाठी रेल्वे आणली, रेल्वे आणण्यासाठी प्रयत्न केली, त्या नानांचं नाव मुंबई सेंट्रलच्या स्थानकाला लागलंच पाहिजे. आमचा काही पत्रव्यवहार मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करायचं असेल तर मी स्वतः मुंबई महानगरपालिकेचं नाव ठरवून नानांचे म्हणून आपल्याला जे काही मदत करायचं ते 100% पंतप्रधानांना संबंधित खात्याच्या केंद्रीय मंत्र्यांना विनंती करू आणि हे नाव लवकरात लवकर लागले नामकरणाच्या प्रकारचे आपण सर्वांनी प्रयत्न करू. मी फार काही वेळ घेतली स्वतःला भाग्यवान समजते. बाळासाहेबांची शिवसेने नगरसेवक होते 2017 ते 22 तुम्हाला माहिती आहे. तुमच्यासारखं माझे बसायचं होतं आणि सगळ्या पुढचे होते आमचे महापौर असायचे आमचे त्यांच्याकडे पाहिजे किशोरी पेडणेकर ताई होते, त्याच्यापूर्वी आमचे सर होते आडेश्वर सर. आणि बघता बघता या 4 वर्षाच्या प्रशासकीय कालावधीनंतर निवडणूक झालेली एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या खुर्चीवरती आलो. कधी कधी या खुर्चीवरती बसायला मिळत नाही. त्यामुळे इथे बसून जो काही आनंद वाटतो तो लहानकडे बघत असताना या ठिकाणी मी सतत त्यांच्याकडे बघत असतो. सगळे जे काही माननीय व्यक्ती आहेत ज्यांच्या कार्यामुळे सभागृहापासून मुंबईमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे मी इथे बसत असतो तरी एका बाजूने येत असताना सगळ्यांकडे कटाक्ष टाकून सगळ्यांचे आशीर्वाद घेत असतो. हे भाग्य मुंबईकरांनी मला दिलं, आपण सर्वांनी दिलं, त्याबद्दल मनापासून सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. पुढच्या एकदा नानांच्या 161व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीनं, मुंबई शहराच्या वतीनं, आमच्या महापौर मॅडम अन्य कार्यक्रमाला देखील त्यामुळे ते येऊ शकले आणि त्यांच्याकडूनही नानांना मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. त्यांच्याकडून असेच प्रकाश घेऊया, ऊर्जा घेऊया आणि मुंबईसाठी आपणही आपले योगदान दिले अशा प्रकारची प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांची उपस्थित नानाप्रेमींचे आभार मानतो. कार्यक्रम थँक्यू.